नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. तिचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर रंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज इम्पॉर्टंट टॉपिक्स इन हायड्रोस्टॅटिक्स ब्रांच, दॅट इज अ पास्कल लॉ. आता पास्कल लॉ हा जो टॉपिक्स आपण हायड्रोस्टॅटिक्स या ब्रांचमध्ये म्हणजे फ्लुइडच्या हायड्रोस्टॅटिक्स या ब्रांचमध्ये डिस्कस होते, कारण पास्कल लॉ इज ॲप्लिकेबल फॉर द लिक्विड ऑर फ्लुइड व्हेन इट इज रेस्ट. फ्लुइड ज्यावेळेस रेस्टमध्ये असेल त्यावेळेस आपण हा पास्कल लॉ आपण यूज करत असतो. आणि हा पास्कल लॉ आपल्याला प्रेशरबद्दलची इन्फॉर्मेशन देतो. ओके, दॅट इज ही गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रेशर व्हेन फ्लुइड इज रेस्ट. म्हणजे फ्लुइड रेस्टमध्ये असताना प्रेशरबद्दलची इन्फॉर्मेशन ही आपल्याला ह्या पास्कल लॉद्वारे समजते. मग ते स्टेटमेंट काय ते आपण डिस्कस बघूयात. ओके, मग स्टेटमेंटमध्ये सिम्पली म्हटलं बघा, द प्रेशर इज अप्लाइड ॲट एनी पॉईंट. द प्रेशर is applied at any point of the enclosed fluid. म्हणजे फ्लुइड कसं केलं आपण एका इनक्लोज चेंबर एक व्हेसलमध्ये घेतले आणि इनक्लोज चेंबरमध्ये जे फ्लुइड घेतले हे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. फ्लुइड कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. आणि ज्या व्हेसलमध्ये घेतले तो व्हेसल जो आहे तो कसा आहे, इनक्लोज आहे, म्हणजे पूर्णपणे कसा आहे, क्लोज चेंबर आहे. सो द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑन इनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट is transmitted equally and undiminished to every point of fluid, and also on the walls of the containers, provided the effect of gravity is neglected. त्याने काय सांगितलं बघा, सिम्पलमध्ये ज्यावेळेस आपण इनक्लोज व्हेसलमध्ये फ्लुइड रेस्टमध्ये घेतो आणि ग्रॅव्हिटीचा इफेक्ट निग्लेक्ट करतो, त्यावेळेस आपण त्या फ्लुइडच्या कोणत्याही पार्टवरती जेवढा प्रेशर अप्लाय करणार आहे तेवढाच प्रेशर पूर्ण लिक्विडमध्ये प्रत्येक पॉईंटला काय होतो, ट्रान्समिट होतो. कसं होतं, ट्रान्समिट होतो. आणि तो प्रेशर कसा असतो, जेवढा प्रेशर आपण अप्लाइड केला तेवढाच प्रेशर सगळ्या पार्टकडे सारख्याच अमाऊंटमध्ये काय होतं, ट्रान्समिट होतो. दिस इज अ पास्कल लॉ. दॅट इज प्रेशर इज अप्लाइड ॲट एनी पॉईंट and enclosed fluid at rest is transmitted equally. जेवढा प्रेशर आपण अप्लाय केला तेवढाच प्रेशर त्याच अमाऊंटमध्ये काय होतं, इक्वली ट्रान्समिट होतं. अँड अनडिमिनिश्ड टू द एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. आणि तो प्रेशर कुठं ॲक्ट होतो, फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंट म्हणजे लिक्विडच्या आपण इथं जर प्रेशर अप्लाय केला तर हा प्रेशर लिक्विडच्या प्रत्येक पार्टवरती अप्लाय होणार. त्याचबरोबर हा जो कंटेनरची जी वॉल आहे ह्या वॉलवरतीही तेवढंच प्रेशर अफेक्ट होणार आहे. फक्त आपण काय करतो, दॅट इज वी निग्लेक्ट द ग्रॅव्हिटी आपण इथं कन्सिडर करत नाही. ओके, सो दिस इज द फिनॉमिना ऑफ द पास्कल लॉ. मग हा पास्कल लॉ आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग त्या प्रूव्ह करण्यासाठी आपण एक व्हेसल घेतले. ह्या व्हेसलला आपण 4th आर्म घेतलेली. दॅट इज फर्स्ट आर्म इज ए आर्म, दिस इज अ बी आर्म, सी आर्म अँड डी आर्म. ओके, तर अशा पद्धतीने आपण 4 आर्म घेतली. आता इथं बघा, आर्म एचा एरिया जो आहे तो आपण ए ॲझ्युम करतोय. आर्म बीचा एरिया जो आहे तो आपण 2A घेतला आहे. आर्म सी जी आहे तिचा एरिया आपण 3A घेतला आहे. ओके, अँड आर्म डी ईचा एरिया आपण जो A/2 घेतला आहे. ओके, सो वी सिम्पली से दॅट, मग आपण असं म्हणू शकतो, ए व्हेसल consist of 4 arm A, B, C and D having area A, 2A, 3A and A/2. ओके, आपण इथं एक जे व्हेसल घेतले त्या व्हेसलला 4 आर्म घेतले. त्या प्रत्येक आर्मचा एरिया, फर्स्ट आर्मचा एरिया ए, सेकंड आर्मचा एरिया म्हणजे बी आर्मचा एरिया ट्वाईस ए, सी आर्मचा एरिया थ्राईस ए आणि डी आर्मचा एरिया A/2 आपण घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे, A/2. कॉन्सेप्ट लक्षात येते. अँड दिस व्हेसल filled with incompressible liquid
और फ्लुइड. आता आपण जे व्हेसल घेतले त्या व्हेसल कशाने फिल केलं आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आपण काय केलं किंवा लिक्विड काय केलं आपण ते फिल केले. लक्षात घ्या पास्कल लॉ इनकॉम्प्रेसिबल लिक्विडसाठीच अप्लाय होईल, कॉम्प्रेसिबल लिक्विडसाठी अप्लाय होणार नाही. ओके, सो दिस व्हेसल इज फिल्ड विथ द इनकॉम्प्रेसिबल लिक्विड. मग आता आपण इथं असं ॲझ्युम करणार आहे की आपल्याला काय शो करायचं आहे ह्या एक्सपेरिमेंटद्वारे की ए आर्म, बी आर्म, सी आर्म आणि डी आर्म ह्या ठिकाणी चारही ठिकाणी असलेला जो प्रेशर आहे तो सेम आहे. एरिया डिफरंट आहे पण प्रेशर कसं आहे आपल्याला सेम दाखवायचं आहे. मग आता आपण इथे काय करणार, सपोज ए पॉईंटला आपण फोर्स एफ अप्लाय केला त्यावेळेस आपण जर प्रेशर ॲट पॉईंट ए जर बघितला when we apply किंवा आपण असं म्हणूया when we act force F at on a arm piston, ए आर्मचा जो पिस्टन आहे त्या पिस्टनमध्ये आपण काय केला एफ एवढा फोर्स ॲक्ट केला then pressure is create at point A is. मग ए पॉईंटला किती प्रेशर क्रिएट होईल, ए पॉईंटला किती प्रेशर क्रिएट होणार आहे जर आपण एफ एवढा फोर्स अप्लाय केला तर प्रेशर दॅट इज P इज इक्वल टू ए पॉईंटचा प्रेशर P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया एफ अपॉन ए एवढा प्रेशर काय होईल इथं क्रिएट होईल. आता एवढा प्रेशर आपण ॲक्ट केला, एवढा प्रेशर ॲक्ट केल्यानंतर हा प्रेशर लिक्विडमधून सगळ्या पार्टमध्ये इक्वल अमाऊंटमध्ये काय होईल ट्रान्समिट होईल. म्हणजे तो बी पॉईंटकडे, सी पॉईंटकडे, डी पॉईंटकडे सेम अमाऊंटमध्ये जाईल असं कोण सांगताय पास्कल लॉ सांगतोय. मग तो जर सेम अमाऊंटमध्ये जात असेल तर तुमचा बी पॉईंटचा आर्म, सी पॉईंट, डी पॉईंटची ही जे पिस्टन जे आहेत ते आउटवर्डला काय होतील मूव्ह होतील. when the pressure PA is equal to force upon area act on arm A and transmitted through the transmitted in equal amount through fluid किंवा liquid then the arm B, C and D, arm B, C आणि D काय होतील आउटवर्डला स्ट्रेच होतील. then arm B, C, D then arm B, C, D move outward. काय होणार आहे ज्यावेळेस हा प्रेशर इथं ॲक्ट होणार आहे त्यावेळेस बी आर्म, सी आर्म आणि डी आर्म काय होतील आउटवर्डला मूव्ह होतील. कॉन्सेप्ट लक्षात आली. कारण काय झाला अकॉर्डिंग टू पास्कल लॉ सगळ्या आर्म लिक्विडमधून ह्या लिक्विडमधून सगळ्या सरफेसवरती सगळ्या लिक्विडमधून सेम अमाऊंटमध्ये प्रेशर काय झाला ट्रान्समिट झाला. त्याच्यामुळे बी पॉईंट, सी पॉईंट आणि डी पॉईंट काय झाले आउटवर्डला मूव्ह झाले. मग आपल्याला जर हे बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट जर परत इनिशियल पोझिशनला जर आणायचं असेल ओके त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे मग बी पॉईंट, सी पॉईंट आणि डी पॉईंटवरती एक फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. ओके मग तो फोर्स किती असणार आहे बघा. मग आता इफ यू वॉन्ट these three pistons B, C and D आपण जे तीन पिस्टन जे आउटवर्डला मूव्ह झाले ते तीन पिस्टन्स दॅट इज B, C, D keep in their original position then we apply the force on piston of B,
सी अँड डी आर, तुम्हाला बी सी डी याच्यावरती किती फोर्स अप्लाय करावा लागेल आर. मग आता बी ह्या पिस्टनवरती किती फोर्स अप्लाय करावा लागेल 2F, कारण याचा एरिया किती 2A. सी वरती किती फोर्स अप्लाय करावा लागेल 3F आणि डी ह्या पार्टवरती F/2 एवढा फोर्स तुम्हाला अप्लाय करावा लागेल. लक्षात ना, कारण तुम्हाला जर हे पिस्टन परत ओरिजिनल पोझिशनला पाहिजे असेल तर म्हणजे इथे किती फोर्स अप्लाय करावा लागेल 2F, इथे किती फोर्स अप्लाय करावा लागेल 3F आणि इथे किती फोर्स अप्लाय करावा लागेल F/2. लक्षात ना, म्हणजेच तुम्ही जर F एवढा फोर्स जर इथं अप्लाय जर केला तर बी पॉईंटवरती इनसाईड किती फोर्स ॲक्ट होईल 2F. सी पॉईंटला इनसाईडला इथून किती फोर्स अप्लाय होईल 3F आणि इथं आउटवर्डला किती फोर्स अप्लाय होईल F/2. मग तुम्हाला जर ओरिजिनल पोझिशनला पाहिजे असेल तर ॲटोमॅटिकली यांच्यावर अवलंबून किती फोर्स अप्लाय पाहिजे इथं 2F इनसाईडमधून म्हणजे लिक्विड ह्या पिस्टनवरती जर 2F फोर्स अप्लाय करत असेल, जर आपण इथे F फोर्स अप्लाय केला तर इथे किती फोर्स ॲक्ट होईल 2F. त्यावेळेस आपल्याला ह्या 2Fला जर मेंटेन करायचं असेल तर अपोजिट साईडने किती फोर्स अप्लाय करायला 2F. इथं किती फोर्स अप्लाय होईल इनसाईडला, इथं F फोर्स अप्लाय केला मग इथं 3F एवढा फोर्स ॲक्ट होईल. मग हा 3F जर आपल्याला मेंटेन करायचं जर असेल तर आपल्याला याला 3F एवढाच फोर्स काय करायला त्याच्या अपोजिट डिरेक्शनने अप्लाय करावा लागेल. मग देअरफॉर प्रेशर ॲट पॉईंट बी जर घेतला आपण बी सी अँड डी, मग बीचा प्रेशर काय बघा PB इज इक्वल टू फोर्स किती 2F, एरिया किती आहे 2A म्हणजे किती होईल फोर्स अपॉन एरिया F. सीसाठी सीचा फोर्स किती 3F, सो 3F अपॉन एरिया किती 3A दॅट इज F अपॉन A. अँड डी साठी PD इज इक्वल टू किती PD दॅट इज F/2 अपॉन एरिया किती F/2. सो 2 गेट कॅन्सल F अपॉन A. म्हणजेच बघा तुम्ही ज्यावेळेस ए पॉईंटला F अपॉन A एवढा फोर्स अप्लाय केला, प्रेशर अप्लाय केला, तेवढाच प्रेशर इक्वल अमाऊंटमध्ये कुठं ट्रान्सफर झाला बी पॉईंट, सी पॉईंट आणि डी पॉईंट. हे कशाने ठरवलं आपण तर आपल्याला बी पॉईंटला मिळणारा प्रेशर F अपॉन A चे, सी पॉईंटला मिळणारे प्रेशर किती F अपॉन A चे आणि डी पॉईंटला मिळणाराही प्रेशर किती F अपॉन A. म्हणजेच काय हा प्रेशर ए पॉईंटला, बी पॉईंटला, सी पॉईंट आणि डी पॉईंट काय आला इक्वली काय आला इक्वल अमाऊंटमध्ये काय झाला ट्रान्समिट झाला. and this is the Pascal law. मग Pascal law काय सांगते the pressure applied at any point on enclosed fluid at rest is transmitted equally. आपण जेवढा प्रेशर अप्लाय केला तेवढाच प्रेशर इक्वली काय होणार आहे ट्रान्समिट होणार कुठं एव्हरी पॉईंट ऑन फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. वॉलच्या कंटेनर मधून वॉलच्या कंटेनरवरती वॉल्स ऑफ द कंटेनर अँड लिक्विडमध्ये लिक्विडच्या प्रत्येक पॉईंटमध्ये किती प्रेशर मिळेल जेवढा तुम्ही ॲड केला तेवढाच प्रेशर मिळेल. आपण किती प्रेशर ॲड केला होता F आपण एवढा प्रेशर ॲड केला होता आपल्याला बी पॉईंटला, सी पॉईंटला आणि डी पॉईंटला किती प्रेशर मिळाला तितकाच मिळाला F आपण एवढाच प्रेशर मिळाला. दिस इज अ प्रूफ ऑफ दॅट इज अ पास्कल लॉ. ओके, सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द पास्कल लॉ. आता आपल्याला याचं ॲप्लिकेशन बघायचे. ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे दॅट इज अ हायड्रोलिक लिफ्ट. मग हायड्रोलिक लिफ्टसाठी पास्कल लॉ कशा पद्धतीने यूज करतो ते आपण ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉमध्ये डिस्कस करूयात. आता आपण ॲप्लिकेशनचा पार्ट बघूयात. ॲप्लिकेशनच्या पार्टमध्ये बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ दॅट इज फर्स्ट वन इज अ हायड्रोलिक लिफ्ट. आता हायड्रोलिक लिफ्ट यासाठी आपण काय घेतलेत हायड्रोलिक लिफ्ट याचा यूज आपल्याला स्मॉल फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला हेवी लोड जो आहे तो इझिली काय केला जातो लिफ्ट केला जातो. ओके, इथं ह्या पास्कल लॉचा यूज होतो. म्हणजे तुम्ही स्मॉल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं कन्वर्जन लार्ज फोर्समध्ये होतं. मग ते लार्ज फोर्समध्ये कशा पद्धतीने होतं ते आपण इथं समजून घेऊयात. ओके, मग आता त्यासाठी समजून घेण्यासाठी आपण काय केलं बघा दोन वेसल घेतले. ह्या वेसलमध्ये पहिला जो वेसल आहे याचा पिस्टन याचा S1 म्हणूयात आणि ह्या पिस्टनचा एरिया A1 म्हणूयात. नंतर हे वेसल जे आहेत ते आपण एका पर्टिक्युलर ट्यूबद्वारे दुसऱ्या वेसलबरोबर काय केलं आहे जॉईन केलं आहे आणि ह्या वेसलचा पिस्टन S2 म्हणूयात, याचा एरिया A2 म्हणूयात आणि इथं A2 दॅट इज एरिया ऑफ सेकंड पिस्टन्स इज व्हेरी मच ग्रेटर दॅन द एरिया ऑफ फर्स्ट पिस्टन्स. आता आपण काय करणार ज्यावेळेस आपण ह्या पहिल्या पिस्टन्सवरती दॅट इज S1 ह्या पिस्टन्सवरती फोर्स अप्लाय करणार. पिस्टन्सवरती स्मॉल फोर्स F1 एवढा अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर इथं काय होईल ह्या लिक्विडमध्ये प्रेशर क्रिएट होईल. मग हा प्रेशर असणार P1. मग हा P1 किती राहील तुमचा प्रेशर P1 इज इक्वल टू
फोर्स F1 अपॉन एरिया A1, याला मी इक्वेशन नंबर 1 असं म्हणतो. मी ज्यावेळेस तिथं फोर्स अप्लाय करेल, फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्या पिस्टन काय करेल, प्रेशर क्रिएट करेल. हा प्रेशर किती असणार आहे, Fp1 असणार आहे. हा P1 म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया ऑफ दॅट पिस्टन्स. मग आता हा फोर्स मी इथं अप्लाय केल्यानंतर इथं प्रेशर क्रिएट होईल आणि हा प्रेशर P1 काय होणार आहे, लिक्विडमधून अकॉर्डिंग टू पास्कल लॉ काय होईल, सेकंड वेसलमध्ये काय होईल, हा पास होईल. त्यावेळेस ह्या वेसलचा प्रेशर आपण P2 जर घेतला तर हा प्रेशर ह्या लिक्विडमधून दुसऱ्या वेसलच्या लिक्विडमध्ये, म्हणजे त्याच लिक्विडमध्ये काय होईल, तो ट्रान्समिट होईल. आणि ट्रान्समिट झाल्यानंतर हा जे पिस्टन्स जो आहे S2 त्याला तो अपवर्डला मूव्ह करेल. मग अपवर्डला मूव्ह होईल म्हणजे इकडे काय होईल, F2 हा फोर्स ह्या पिस्टन्सवरती ॲक्ट होईल. मग आपण जर हा F2 फोर्स इथं कॅल्क्युलेट जर केला तर परत आपल्याला हा F2 फोर्स मिळेल. मग हा F2 फोर्स किती मिळेल, दॅट इज F2 इज इक्वल टू प्रेशर P2 इंटू एरिया A2. परंतु अकॉर्डिंग टू पास्कल लॉ, अकॉर्डिंग टू पास्कल लॉ जेवढा प्रेशर फर्स्ट वेसलमध्ये क्रिएट होणार आहे तेवढाच प्रेशर काय होणार आहे, इक्वल अमाऊंटमध्ये सेकंड वेसलमध्ये ट्रान्समिट होणार आहे. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू पास्कल लॉ इथं प्रेशर P1 इन फर्स्ट वेसल इज इक्वल टू प्रेशर P2 इन सेकंड वेसल कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे P1 इज इक्वल टू P2. याचा अर्थ काय होतं, देअरफॉर तुमचा जो फोर्स F2 जो आहे, F2 इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, दॅट इज P1 इंटू A सिन्स A2 सिन्स P1 इज इक्वल टू P2. लक्षात आलं. बट फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 1 याच्यावरून काय समजतं आपल्याला, P1 इज इक्वल टू काय, F1 अपॉन A. ओके, ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. म्हणजेच काय मिळेल, F2 इज इक्वल टू P1 ची व्हॅल्यू काय आहे, F1 अपॉन A1 इंटू A2. म्हणजे फायनल तुम्ही असं राईट करू शकता, दॅट इज F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 अपॉन A1. आता आपल्याला माहिती आहे की A2 इज व्हेरी मच ग्रेटर दॅन A1. A2चा म्हणजे A2 जो पिस्टन S2 आहे याचा एरिया A2 हा पिस्टन्स S1 पेक्षा कसा आहे, खूप लार्ज आहे. मग आता आपण जर इथं घेतलं एरिया A2 अपॉन A1 म्हणजे A2 इज व्हेरी लार्ज. मग A2 जर लार्ज असेल तर ऑब्व्हियसली F2 काय असणार आहे, F1 पेक्षा खूप लार्ज असणार आहे. म्हणजे तुम्ही इथे स्मॉल फोर्स क्रिएट केला होता, F1 दिला होता, त्याचं कन्वर्जन कसं झालं, लार्ज फोर्समध्ये झालं. आणि हा लार्ज फोर्स ॲक्ट झाल्यामुळे हा लार्ज पिस्टन इझिली काय झाला, वरती लिफ्ट झाला. म्हणजे पास्कल लॉज यूज काय केला आपण, स्मॉल फोर्स अप्लाय करून लार्ज फोर्स क्रिएट केला. लक्ष ना, म्हणजे आपण जर टॉर्ली जर बघितली, आपण जी फार्मिंगसाठी शेतीसाठी जी टॉर्ली यूज करत होतो, मग त्या टॉर्लीवरती बघा ड्रायव्हर जो असतो ट्रॅक्टरचा एक छोटंसं हँडल असतं. त्या हँडलवरती तो काय करतो, पूर्ण ट्रॉली त्याच्यामध्ये वाळू असेल, ओके, ती वाळू पूर्णपणे किंवा काही मटेरियल असेल, खूप जास्त मटेरियल असतं, ते इझिली काय केलं जातं, खाली टाकलं जातं. ओके, म्हणजे ती ट्रॉली इझिली काय होते, लिफ्ट होते. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्यात, लक्ष ना. म्हणजे तुम्ही अप्लाय काय करतात, एकदम स्मॉल फोर्स हाताने अप्लाय केला, त्याचं म्हणजे कसं झालं, कशामध्ये झालं, लार्ज फोर्समध्ये झालं, ड्यू टू द अकॉर्डिंग टू द दिस पास्कल लॉ. ओके, सो F2 that is F2 is very much greater than F1 since A2 is very much greater than A1. म्हणून तुमचा जो सेकंड फोर्स आहे जो क्रिएट झाला, तुम्ही F1 फोर्स अप्लाय केल्यानंतर तो F2 हा फोर्स जो आहे तो काय F1 फोर्सपेक्षा खूप मॅक्झिमम आहे. सो दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. आता दुसरं ॲप्लिकेशन आहे दॅट इज हायड्रॉलिक ब्रेक. आता हायड्रॉलिक ब्रेक सेम कॉन्सेप्ट आहे बघा. ओके, मग आता हायड्रॉलिक ब्रेक याचा आपण बऱ्याच ठिकाणी, समजा आपण ट्रक घेतली, तुमची बायसिकल असेल किंवा बायसिकल म्हणजे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल. मग आता आपण जर ट्रकचं एक्झाम्पल घेऊयात, ट्रकमध्ये जास्त म्हणजे तुम्ही 10 टन 12 टन 13 टनपर्यंत काय करू शकतात, त्याच्यामध्ये हेवी वेट तुम्ही घेऊ शकतात. मग आता हेवी वेट एवढी बॉडी जी आहे ती ज्यावेळेस रोडनी 60-70 किलोमीटर पर हावर्स एवढ्या स्पीडनी, लार्ज स्पीडनी जात असते, त्यावेळेस समजा पुढून काही जर आलं तर तो जो ड्रायव्हर असतो व्हेकलचा तो काय करतो, फक्त पायाच्या दाव्याने पॅडलवरती पाय ठेवतो. ओके, पाय ठेवल्या पूर्ण जी ट्रक आहे एवढी हेवी लोड, जिचं वेट साधारण 10 to 12 टन असतं, एवढी हायली वेटेड हेवी वेटेड व्हेकल जे आहे ते काय होतं, लगेच थांबून जातात. ओके, स्टॉप होतात. कशामुळे स्टॉप होतात, कारण युजिंग द पास्कल लॉ.
म्हणजे तुम्ही ब्रेकवरती काय करता, स्मॉल अमाऊंटमध्ये काय करतात, फोर्स अप्लाय करतात आणि हा फोर्सचं कन्वर्जन कशामध्ये होतं, लार्ज फोर्समध्ये होतं. ओके, म्हणजेच तिथं आपण जे लिक्विड यूज करतो, ओके, ते लिक्विड ज्यावेळेस पॅडल शिपवरून आपण जिथं यूज केलेलं असतं तिथल्या चेंबरवरती जेवढा आपण फोर्स अप्लाय करतो त्याचा एरिया A1 हा ज्यावेळेस आपण ज्या व्हीलवरती जो प्रेशर आहे तो प्रेशर तिथे ट्रान्सफर केला जातो व्हीलपर्यंत आणि व्हीलचा एरिया कसा असतो, लार्ज असतो. पॅडलचा एरिया कसा असतो, स्मॉल असतो. मग तिला एरिया मॅक्झिमम असल्यामुळे तिला ॲक्ट होणारा फोर्स जो आहे तो कसा होतो, लार्ज फोर्स ॲक्ट होतो. म्हणजे फ्लुइडमधून प्रेशर ॲक्ट होतो. ज्यावेळेस आपण पॅडल फर्स्टवरती काय करतो, पाय देतो. पाय दिल्यानंतर तिला प्रेशर क्रिएट केला जातो. मग तो प्रेशर लिक्विडद्वारे, लक्षात आलं, लिक्विड असेल किंवा इयर ब्रेक ज्याला आपण म्हणतो ते इयर म्हणजे काय, फ्लुइड असेल. मग तिथून ती इयर काय केली जाते, ट्रान्समिट केली जाते कुठपर्यंत, ते व्हेकल जे आहे ते व्हेकलच्या व्हीलपर्यंत. मग तो व्हीलचा एरिया कसा असतो, लार्ज असतो. मग लार्ज एरियावरती ॲक्ट होणारा प्रेशर सेम, मग तिथे ॲक्ट होणारा फोर्स कसा असतो, मॅक्झिमम असतो. आणि हा कसा असतो, फ्रिक्शन फोर्स असतो. आणि ह्या फ्रिक्शन फोर्समुळे काय होतं, व्हेकल्स काय होतं, तिथं स्टॉप होतं. कॉन्सेप्ट लक्षात, दिस इज अ कॉन्सेप्ट ऑफ हायड्रॉलिक ब्रेक. तिथे सेम कॉन्सेप्ट ह्या टाईपचं तुम्हाला काय मिळेल, आन्सर मिळेल. दॅट इज F2 इज इक्वल टू F1 इंटू A/A2 आपण A1. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये पास्कल लॉ आणि ह्या पास्कल लॉची ॲप्लिकेशन दॅट इज हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्स हा कॉन्सेप्ट आपण समजून घेतला. याच्यावरती मी तुम्हाला टास्क टाकेल, त्या टास्कची सोल्युशन द्या, याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचं लेक्चर किंवा अतिशय महत्त्वाचं पॉईंट दॅट इज आर्चिमेडिस प्रिन्सिपल आपण डिस्कस करणार आहे. तर मग आपण परत पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. त्याच्यामध्ये आपण आर्चिमेडिस प्रिन्सिपल हा टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहे. आजचं लेक्चर आपण जास्त थांबवत आहे. थँक्यू.